ही गोष्ट किशनगडची आहे. या गावच्या सीमेवर रात्र होताच 3 डोकं कापलेली भूत दिसतात. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा. कितीही देवाची भक्ती कर, आम्ही इथून जाणार नाही. हाही त्या लोकांमध्ये सामील आहे. मी त्याला सोडणार नाही. मी सुद्धा. तो बिचारा पळत राहिला आणि 3 डोकं कापलेली भूत त्याचा पाठलाग करत राहिली. सोडा मला, सोडा. मी तुमचं काय वाकडं केलंय? सोडा मला. माझं नाही तर या गावकऱ्यांचं. माफ करा, माफ करा. 3 डोकं कापलेल्या भूतांनी त्या माणसाला वेढलं. तो बिचारा घाबरून थरथर कापू लागला आणि त्या माणसाला तिथेच हार्ट अटॅक आला आणि तो मरण पावला. याला तर मारण्याची गरजच नाही पडली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना त्या माणसाचं प्रेत सापडलं. सरपंचजी, हा 3रा मृत्यू आहे. मला माहित आहे. आणि मला तर वाटतं हेही या 3 डोकं कापलेल्या भूतांनीच केलेलं असणार. आपल्याला काही करून त्या 3 डोकं कापलेल्या भूतांच्या आत्म्यांना शांती मिळवून द्यायला हवी. आपण प्रयत्न तर केला होता, पण आठवतंय ना काय झालं? त्या साधूला आपला जीव गमवावा लागला. माझ्या नातेवाईकांच्या गावात एक फारच शक्तिशाली बाबा आहे. आपल्याला त्यांची मदत घ्यायला हवी. हेही करून बघूया. तू त्यांनाही बोलवून आण. ठीक आहे. या माणसाच्या मृत्यूने गावकऱ्यांची भीती वाढू लागली. गावच्या महिला आपापसात चर्चा करू लागल्या. मला नाही वाटत की ती डोकं कापलेली भूत गाव सोडून कधी जातील. म्हणून मी यांना म्हटले, आपण लवकरात लवकर हे गाव सोडून निघून जाऊया. पण कुठेही कमीत कमी जिवंत तरी राहू. हो, तेही बरोबरच आहे. मीही माझ्या पतीशी याबद्दल बोलते. हो. काही दिवसांनी ते शक्तिशाली बाबा किशनगडला पोचले. गावात पाय ठेवताच ते समजले की इथे काहीतरी गडबड आहे. इथे जे काही आहे ते फार शक्तिशाली आहे. त्यासाठीच तुम्हाला बोलवलंय बाबा. आतापर्यंत त्या 3 डोकं कापलेल्या भूतांनी 3 जणांचा जीव घेतलाय. आधी शिंदे काका, मग एक बाबा आणि काही दिवसांपूर्वीच मोहनला. ते 3 डोकं कापलेली भूत आहेत कोण? ते आमच्या गावातीलच एक कुटुंब होतं, दामूचं कुटुंब. दामू, त्याची पत्नी काव्या आणि त्याची मुलगी चांदणी. त्यांचा मृत्यू कसा झाला? काही मारेकरांनी त्यांना घरात घुसून मारलं. त्यावेळी कोणत्याही गावकऱ्याने त्यांची मदत केली नाही. बास, याच कारणाने ते 3 डोकं कापलेली भूत आम्हा गावकऱ्यांचा बदला घेत आहेत. आता नियतीला कोण बदलू शकणार? मी प्रयत्न करीन, बाकी देवाची मर्जी. तुम्ही गावच्या चौकात माझ्या पूजेची तयारी करा. हो, नक्की. संध्याकाळ होताच गावच्या चौकाजवळ पूजेची व्यवस्था झाली. एक चक्र काढून त्यात बाबा बसले आणि मंत्राचा जाप करू लागले. बाबांनी जसं यज्ञात तूप घालताच किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. दामू, काव्या, चांदणी, इथे या, माझ्या जवळ या. बाबांच्या मंत्रांचा परिणाम 3 डोकं कापलेल्या भूतांवर होत होता. ते तडफडत होते. हा कोण आलाय? कोणी आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलंय? माझ्या समोर या, लवकर. बाबांनी आगीत पुन्हा तूप ओतलं आणि 3 भूत तडफडू लागली. मनात नसूनही त्यांना बाबांसमोर यावं लागलं. सोड आम्हाला, जाऊ दे. जर स्वतःचा जीव प्यारा असेल तर सोड आम्हाला, नाही तर मारला जाशील मूर्खा. बाबांनी आपले मंत्र सुरू ठेवले आणि एक एक करत 3ही डोके कापलेली भूत बाबांच्या समोर आली. कोणाचं काय होणार ते तर देवाच्या हाती आहे. मी तर तुम्हा 3घांना मुक्ती द्यायला आलेलो आहे. आम्हाला मुक्ती नको आहे.
आम्हाला बदला हवाय. हे सगळे गावकरी मरणार. यांना मारून तुम्हाला काय मिळणार? तुम्हाला मारणारे तर दुसरेच कोणीतरी आहे. आम्ही यांच्यामुळे मेलोय आणि हे लोक आमच्या किंचाळ्या ऐकूनही आमच्या मदतीसाठी आले नाहीत. तुमच्या बरोबर जे काही घडलं ते मला माहिती आहे, पण आता तुमच्याकडे मुक्तीचा एकच मार्ग आहे. तुला माहित नाही, माहिती असतं तर तू इथे आला नसतास. बऱ्याच वर्षांपूर्वी मी याच गावामध्ये राहायचो. आमचं मोठं घर होतं आणि आम्ही आनंदात होतो. मी इथल्या डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये काम करायचो. एक दिवस माझ्याकडे एक फाईल आली ज्यात लिहिलेलं होतं की आमचं गाव माळरान आहे, म्हणून तिथली जमीन एक प्रायव्हेट बिल्डर विकत घेणार होता. मी लगेच माझ्या वरिष्ठ ऑफिसराकडे गेलो. सर, किशनगड मालरान नाही, मी पण त्याच गावात राहतो. आमची ही जमीन तिथेच आहे आणि कोणतीही जमीन मालरान नाही. मग हा कॉर्पोरेट प्रोजेक्ट काय आहे सर? तुला तर माहितीच आहे ना दामू, या सगळ्या ऑर्डर्स वरून येतात. हा कोणता तरी मोठ्या कंपनीचा प्रोजेक्ट आहे. पण हे तर चुकीचं आहे ना सर. मी जास्तीत जास्त तुझ्यासाठी काही करू शकतो. तुला हवं तर पैसे घे, पण मी तो प्रोजेक्ट थांबवू शकत नाही. तुम्ही थांबवू शकत नाही तर मी थांबवतो सर. मी हे सगळं सरपंच आणि गावकऱ्यांना सांगितलं. त्यावेळी सगळे माझ्या बरोबर होते, पण जेव्हा त्या कॉर्पोरेट वाल्यांनी गुंड पाठवले तेव्हा आम्हाला वाचवायला कोणीही आलं नाही. आमच्या किंकाळ्या कोणीही ऐकलं नाही. वाचवा, कोणी आमची मदत करा. वाचवा वाचवा, मला वाचवा वाचवा. त्या गुंडांनी एक एक करून आमची डोकी धडापासून वेगळी केली. पण याचा बदला तुम्ही निर्दोष गावकऱ्यांशी घेऊ शकत नाही आणि आम्हाला घ्यायचाही नाही. मग तुम्ही गावकऱ्यांना का मारताय? आम्ही आतापर्यंत कोणत्याही निर्दोष माणसाला मारलेलं नाहीये. खोटं, सगळं खोटं. शिंदे काका, तो साधू आणि मोहन तिघांना तुम्हीच निर्दयीपणे मारलं होतं. हो, या तिघांना आम्हीच मारलं आहे. त्या दिवशी शिंदे काका त्या कॉर्पोरेट वाल्याकडून पैसे घेऊन आलेले. शिंदे काका, हे तुम्ही चुकीचं केलं. या पैशांनी गाव उद्ध्वस्त होईल. हो, तसेल हो दे, मला तसं काय, मला माझे पैसे मिळाले. म्हणून आम्ही शिंदे काकाला फासावर लटकवलं. त्या साधूने तुमचं काय वाकडं केलेलं? त्या साधूलाही कॉर्पोरेट वाल्यांनी पाठवलेलं आमच्या आत्म्यांना कीड करण्यासाठी, म्हणून आम्ही त्यालाही मारलं. आणि मोहनने तर कॉर्पोरेट वाल्यांकडून पैसे घेतलेले. या गावात जातीच्या नावाने दंगा घडवण्यासाठी त्याला कसा सोडला असता? आम्ही एकाही निरपराधाचा जीव घेतलेला नाही आणि कधी घेणारही नाही. पण तुम्हा सर्वांना मुक्ती नकोय का? नाही, कारण आम्हाला मुक्ती मिळाली की ते कॉर्पोरेट वाले या गावाचा सर्वनाश करतील. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ते गावापासून लांब राहतील. मी तुमच्याशी सहमत आहे. सरपंच, तुम्हालाही या तिघांना मुक्त करायचं आहे का? नाही, मला हे सगळं माहीत नव्हतं. हे तिघे तर नेहमी आमच्या भल्याचा विचार करत होते आणि आम्हाला वाटत होतं की हे आमच्यावर बदला घेत आहेत. आम्हाला माफ कर दामू. त्या रात्री जर आम्ही तुमची मदत केली असती तर आज तुम्ही सगळेजण जिवंत असता. कदाचित विधीचं विधान हेच होतं की आमचं ही भूत बनून या गावचं रक्षण करावं. तुम्हा सर्वांना आम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला काहीच नुकसान पोहोचवणार नाही. आम्हाला माफ कर वहिनी, आम्हाला माफ करा. आता माझं काम झालं, मी निघतो. तुम्ही तिघे आहात या गावाच्या रक्षणासाठी. पहिल्यांदाच मी भूतांना मोकळं सोडतो आहे, तेही माणसांच्या भलाईसाठी. धन्यवाद. बाबा तिथून निघून गेले. तिन्ही डोकं कापलेली भूतं गायब झाली. अजूनही नेहमी ती गावकऱ्यांना दिसतात, पण आता कोणी त्यांना घाबरत नाही, कारण गावकरी खुश आहेत की त्यांचे रक्षक त्यांच्या सोबत आहेत.